नमस्कार, वेबदुनिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आणि अंकशास्त्राप्रमाणे मुलांक 2 साठी 2026 हे वर्ष कसे असेल हे मी आपल्याला सांगणार आहोत। तर मुलांक 2 म्हणजे की ज्यांचा जन्म दिनांक कोणत्याही महिन्यातील 2, 11, 20 किंवा 29 तारखेला येत असेल त्यांच्यासाठी हे भविष्यफल आहे। तर ज्यांचा मुलांक 2 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष 2025 पेक्षा चांगले राहणार आहे। 2026 एक ज्ञानाचे वर्ष आहे। तुमची कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता वाढवेल। जर तुम्ही उच्च शिक्षण, संशोधन किंवा कौशल्य विकासाचा विचार करत असाल तर त्यासाठी प्रयत्न करण्याचे हे वर्ष आहे। तुमच्या शिक्षकांचा आणि ज्येष्ठांचा आदर करा। विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल। हे वर्ष सृजनशीलता, संवाद आणि सामाजिकरणाचे देखील वर्ष आहे। तर तुमच्या कलात्मक क्षमता वाढतील। तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल। प्रलंबित काम जे आहे ते पूर्ण होण्याची शक्यता आहे। अनुभवी वकिलांचा सल्ला घेतल्यानंतरच किंवा काळजीपूर्वक वाचून आणि समजून घेतल्यानंतरच महत्त्वाचे कागदपत्र किंवा कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे हे तुमच्यासाठी उचित ठरणार आहे। अन्यथा तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता। तसंच कुटुंबात आनंदी वातावरण असेल आणि तुमचे ज्ञान तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवेल। बाजारातील जोखीम लक्षात ठेवून शेअर्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल। तसेच सप्टेंबर मध्ये तुम्हाला थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे। सावधगिरी बाळगा, पण ताण घेऊ नका। अति आत्मविश्वास टाळण्याचा आणि धीर धरण्याचा प्रयत्न करा। करिअर बद्दल बोलायचं तर यावर्षी लेखन, माध्यम, कला, कमिशन एजंट, बँकिंग, दागिने, रेकी, गूढ आणि अध्यापन यासारख्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल। नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही भागीदारी व्यवसायाचा विचार करत असाल तर तुमचा जोडीदार सहकारी हुशारीने निवडा। आर्थिक चढउतार शक्य आहे। धोकादायक उपक्रम टाळा। अति आत्मविश्वास टाळा, कारण यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं। लेखकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते। माध्यम आणि सृजनशील कार्यात सहभागी असलेल्यांना समाजात मान्यता मिळेल। तसंच स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळू शकतं। जर ते परदेशात जाण्याचा विचार करत असतील तर हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं। त्यांनी त्यासाठी प्रयत्न करत राहावे। आता आपण बोलूया नातेसंबंधाबद्दल। तर पती पत्नींचे नाते आनंदाने भरलेले असेल। तुमच्या प्रियजनांचे लक्षपूर्वक ऐका, त्यांना बळकटी द्या। तुमच्या नात्यांमध्ये अहंकार टाळा। अहंकार गैरसमज निर्माण करू शकतो। जर तुम्ही लहान समस्या आणि गैरसमज टाळले तर तुम्ही चांगले वैवाहिक सुसंवाद अनुभवू शकता। आणि यावर्षी लग्न होण्याची शक्यता ज्यांची आहे, अविवाहित जे आहे त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं ठरेल, कारण चांगली बातमी घेऊन येऊ शकते हे वर्ष त्यांच्यासाठी। तसंच प्रेम जीवन चांगले असण्याची देखील शक्यता आहे। तुमचे कुटुंब तुमचे प्रेम प्रकरण जे आहे ते स्वीकार करू शकतं। आरोग्याबद्दल बोलायचं तर हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहील। पूर्वीचे आजार सुधारतील। तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या। तुमच्या आहाराबद्दल विशेषतः काळजी घ्या आणि यावर्षी तुम्ही जास्त विचार करणे किंवा ताण घेणे टाळा। तुम्हाला त्वचा, हाडे, मधुमेह आणि छातीशी संबंधित समस्या येऊ शकतात। तर तुमच्या पालकांचा देखील आरोग्याची काळजी घ्या। या वर्षीसाठी उपाय काय आहे तर तुम्ही गरजूंना पिवळे फळ, हळद किंवा कपडे दान करावे। तसंच गाईला पपई किंवा केळी खाऊ घालाव्या। चांदीच्या ग्लासमधून पाणी पिणे तुमच्यासाठी शुभ ठरेल। या वर्षीसाठी तुमचा शुभ रंग आहे सोनेरी कलर, पिवळा, पांढरा आणि हिरवा। तसंच 1, 2, 3 आणि 5 हे आपल्यासाठी शुभ अंक असतील।